नमस्कार, सिंपल रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। होळी सण जवळ आलेला आहे। आज आपण होळीसाठी पुरणपोळी करणार आहोत। त्यासाठी या वाटीच्या प्रमाणात 2 वाट्या चण्याची डाळ घेतली आहे। डाळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे। त्याच्यामध्ये पाणी टाकून 2 तास भिजत घातली आहे। डाळ छान भिजली आहे। तुम्ही ही डाळ 4-5 तास किंवा रात्रभरही भिजत घालू शकता। अशा प्रकारे डाळ भिजवून घेतली की डाळ छान शिजते आणि आपलं पुरण छान होतं। आता मी डाळीतलं हे सर्व पाणी काढून टाकते। डाळीमधलं सर्व पाणी काढून टाकले। डाळ मी आता कुकरमध्ये टाकते। या वाटीने आपण 2 वाट्या डाळ मोजून घेतली होती। त्याच वाटीच्या प्रमाणात 6 वाट्या पाणी टाकूया। 1 2 3 4 5 6 वाट्या पाणी टाकले। आपण कटाची आमटी करणार आहोत। कट काढण्यासाठी 6 वाट्या पाणी टाकले। 1 चमचा साजूक तूप टाकूया। तुपाच्या ऐवजी तुम्ही तेल टाकू शकता। 2 चिमूट हळद। हळदीमुळे पुरणाला रंग खूप छान येतो। सर्व मिक्स करून घेते। याला झाकण लावते, शिट्टी लावते। मीडियम गॅसवर याच्या 6 शिट्ट्या करून घेऊया। पुरणपोळी करण्यासाठी पीठ भिजवून घेऊया। 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय। गव्हाचं पीठ चाळून घेतलंय। 1 वाटी मैदा घेतलाय। मैदा चाळून घेतलाय। ज्या वाटीने आपण चण्याची डाळ मोजून घेतली आहे त्याच वाटीने 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी मैदा घेतलाय। 1 चिमूटभर हळद टाकूया। हळद अगदी थोडीशी टाकायची आहे। हळदीमुळे पोळ्यांना छान पिवळसर रंग येतो। हळदीचा जास्त वापर करायचा नाही। 1 चिमूट हळद टाकायची। चवीनुसार मीठ। सर्व मिक्स करून घेऊया। थोडं थोडं पाणी टाकून पीठ भिजवून घेऊया। पीठ छान भिजवून घेतलंय। चपातीच्या पिठापेक्षा थोडा सैल गोळा भिजवलाय। याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकते। पिठाला तेल व्यवस्थित लावून घेऊया। पिठाला व्यवस्थित तेल लावून घेतलंय। याच्यावर झाकण ठेवते। हे पीठ आपण साईडला ठेवून देऊया। कटाच्या आमटीसाठी वाटण वाटून घेऊया। गॅसवर तवा तापत ठेवलाय। 1 मध्यम आकाराचा कांदा उभा कापून घेतलाय, तो टाकूया। थोडंसं तेल टाकते। कांदा छान लालसर होईपर्यंत भाजून घेऊया। कांदा लालसर होत चाललाय। याच्यामध्ये 5 लसणाच्या पाकळ्या टाकते। अर्धा इंच आलं साल काढून तुकडे करून घेतले, परतून घेऊया। अर्धी वाटी सुकं खोबरं किसून घेतले, ते टाकूया। मंद गॅसवर सर्व परतून घेऊया। याच्यामध्ये 2 लवंगा टाकते, 2 हिरव्या वेलच्या, 3 काळी मिरी आणि 1 छोटासा दालचिनीचा तुकडा, 1 छोटा चमचा खसखस। सर्व भाजून घेऊया। सर्व छान भाजून घेतलंय। आता मी हे काढून घेते। कटाच्या आमटीचं वाटण करण्यासाठी आपण कांदा, खोबरं, खडे मसाले, आलं, लसूण सर्व भाजून घेतलं होतं। सर्व साहित्य थंड झालंय। मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया। आवश्यकतेनुसार पाणी टाकून छान बारीक वाटून घेतलंय। कुकरच्या शिट्ट्या झाल्यात। कुकर थंड झालाय। झाकण काढून घेतलंय। डाळ शिजली का बघूया। डाळ छान शिजली आहे। आता ही डाळ आपण चाळणीवर काढून घेऊया। डाळ काढून घेऊया। या डाळीपैकी 1 चमचा डाळ मी काढून घेते। या डाळीचा वापर आपण कटाच्या आमटीसाठी करणार आहोत। डाळ छान निथळून घेतली आहे। हे खाली जे डाळीचं पाणी उरलंय त्याची आपण कटाची आमटी करणार आहोत। डाळ आपण कढईत काढून घेऊया। पुरण शिजवण्यासाठी जाड बुडाची कढई घ्यायची आहे, म्हणजे पुरण खाली जळत नाही। डाळ टाकूया। ज्या वाटीने आपण 2 वाट्या चण्याची डाळ घेतली होती त्याच वाटीने 1.5 वाटी आपण गूळ घेणार आहोत। 1 वाटी गूळ टाकते। अर्धी वाटी। सर्व मिक्स करून घेऊया। गुळाच्या ऐवजी तुम्ही साखरही वापरू शकता किंवा अर्धा गूळ अर्धा साखर असंही वापरू शकता। याच्यामध्ये 1 चिमूट मीठ टाकते। गोडाच्या पदार्थामध्ये चिमूटभर मीठ टाकलं की पदार्थाची चव छान लागते। आता हे आपण गॅसवर शिजवून घेऊया। गॅसवर पुरण शिजायला ठेवलंय। परतवत राहायचंय। गॅस मिडियम ठेवायचा आहे, खूप मोठा नाही ठेवायचा। मिश्रण सतत परतवत राहायचंय, खाली जळालं नाही पाहिजे। पुरणाला पाणी सुटत चाललंय, पुरण पातळ होत चाललंय। पावभाजीचं स्मॅशर घेतलंय, त्याच्याने आपण स्मॅश करून घेऊया। तुमच्याकडे स्मॅशर नसेल तर तुम्ही एखाद्या पेल्याच्या सहाय्याने करू शकता। अशा पद्धतीने स्मॅश करून घ्यायचं, म्हणजे डाळ आणि गूळ छान एकजीव होतं। पुरण वाटायला वेळ लागत नाही। याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा वेलचीची पावडर टाकते। मिक्स करून घेऊया। आपण याच्यामध्ये गूळ घातलाय। थोडंसं जायफळ किसून टाकूया, म्हणजे पुरणाची चव छान लागते। 2 चिमूट जायफळ किसून टाकलाय। सर्व मिक्स करून घेऊया। या पुरणात चमचा उभा ठेवला तर तो व्यवस्थित उभा राहतो, म्हणजे आपलं पुरण व्यवस्थित झालेलं आहे। आता मी गॅस बंद करते। थंड झालं की आपण हे वाटून घेऊया। पुरण गाळायची चाळणी घेतली आहे, याच्यावर पुरण वाटून घेऊया।
चाळणीवर पुरण टाकूया। पुरण खूप थंड करायचं नाही, कोमट असतानाच वाटायचं। सर्व पुरण चाळणीवर काढून घेतले। स्मॅशरच्या सहाय्याने किंवा एखाद्या पेलाच्या सहाय्याने आपण असं हे गाळून घ्यायचे। पुरण तुम्ही पुरण यंत्रातही वाटू शकता। सर्व पुरण मी चाळणीतून चाळून घेतले। पुरण छान वाटलं गेलंय। पुरण छान झालंय। आता आपण याच्या पुरणपोळ्या करायला घेऊया। पुरणपोळ्या करायला घेऊया। पीठ बघूया। पीठ छान भिजलंय। थोडंसं मळून घेऊया। पुरणपोळी लाटून घेऊया। पिठाचा छोटासा गोळा घेतलाय, थोडासा मळून घेऊया। तांदळाचं पीठ टाकते, थोडंसं लाटून घेऊया। याच्यामध्ये पुरण टाकूया। जेवढा पिठाचा गोळा घेतला होता तेवढाच पुरणाचा गोळा घ्यायचा, मध्यभागी ठेवायचा, सर्व बाजूने बंद करायचं। आपण मोदकाला करतो त्याप्रमाणे करायचं। वरतून तोंड बंद करून घ्यायचं। जास्तचं पीठ असेल तर थोडं हलकंसं काढून घ्यायचं। तोंड व्यवस्थित बंद करायचं, हलकंसं प्रेस करायचं। अशा पद्धतीने पुरण सर्व बाजूने पसरवून घ्यायचं। तांदळाचं पीठ घेतलंय। तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही गव्हाचं पीठही वापरू शकता, पण तांदळाच्या पिठावर पुरणपोळी छान सरकते। अशा पद्धतीने पुरण सगळीकडे पसरवून घ्यायचं। लाटून घेऊया। हलक्या हाताने लाटायचं। कडेकडेने लाटायचं। पुरण सर्व बाजूने छान पसरलंय, कडेकडेपर्यंत गेलंय। गॅसवर तवा तापत ठेवलाय, पोळी भाजून घेऊया। तवा तापलाय, पोळी टाकूया। मीडियम गॅसवर पोळी भाजून घ्यायची आहे। पोळीला वरतून बबल्स आले की पोळी उलटवून घ्यायची। पोळीला वरतून बबल्स आले, पोळी उलटवून घेऊया। उलटवून घेऊया। पोळी छान फुगली आहे। याच्यावर साजूक तूप टाकते, उलटवून घेऊया। दुसऱ्या बाजूने पण साजूक तूप टाकते। छान झाली आहे पुरणपोळी। दोन्ही बाजूनी छान भाजली गेली आहे। आता मी ही पुरणपोळी काढून घेते। पुरणपोळी भाजल्यानंतर अशी जाळीवर काढून ठेवायची, म्हणजे त्याची वाफ निघून जाते। छान झाली आहे पुरणपोळी। अशाच पद्धतीने मी उरलेल्या पुरणपोळ्या करून घेते। कटाची आमटी करायला घेऊया। गॅसवर कढई तापत ठेवली आहे। कढईमध्ये 2 चमचे तेल टाकते। तेल गरम झालंय, छोटा अर्धा चमचा मोहरी, मोहरी तडतडली आहे, छोटा अर्धा चमचा जिरं, 2 चिमूट हिंग, वाटून घेतलेलं वाटण टाकूया, परतून घेऊया। छोटा अर्धा चमचा हळद, छोटा 1 चमचा लाल मिरची पावडर, छोटा 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, अर्धा चमचा धणा पावडर, छोटा 1 चमचा गरम मसाला, सर्व परतून घेऊया। वाटणातून तेल सुटेपर्यंत सर्व छान परतून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटं सर्व छान परतून घेतलंय। वाटणातून तेल सुटायला लागलंय। आमटीचा कट टाकूया। थोडीशी चण्याची डाळ आपण बाजूला काढून ठेवली होती, ती कुस्करून घेतली आहे, ती टाकूया। याच्यामुळे आमटीची चव छान लागते आणि आमटीला घट्टपणा येतो। सर्व मिक्स करून घेऊया। चवीनुसार मीठ टाकूया। सर्व मिक्स करून घेऊया। तुम्हाला आमटी किती घट्ट पातळ करायची आहे त्यानुसार तुम्ही पाणी टाका। मीडियम गॅसवर 7 ते 8 मिनिटं आपण आमटी उकळून घेऊया। 7 ते 8 मिनिटं आमटी छान उकळली आहे। आमटीला छान तरी आली आहे। छान सुगंध सुटलाय। तुमच्या आवडीनुसार तुम्ही आमटी घट्ट पातळ ठेवू शकता। आपली कटाची आमटी तयार झाली आहे। आपली पुरणपोळी तयार झाली आहे। प्लेटमध्ये सर्व केली आहे। पुरणपोळी, कुरडई, पापड, भजी, दूध, कटाची आमटी, भात प्लेटमध्ये सर्व केले। छान झाली आहे आपली पुरणपोळी। होळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।